नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय साऊथ इंडियन स्टाईल ऑथेंटिक सांबर. ज्या सांबारची चव आंबट गोड तिखट आहे आणि हे सांबर बनवण्यास अतिशय सोपं आहे, याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे. कारण यामध्ये खूप साऱ्या भाज्यासुद्धा आपण वापरणार आहोत. अर्थातच भाज्यांचं सांबार म्हणता येईल याला. आणि हे सांबार इडलीबरोबर डोशाबरोबर हमखास तुम्ही खाऊ शकता, इतकं हे टेस्टी होतं. तर नक्की एकदा या पद्धतीचं सांबार ट्राय करा. तुम्ही दरवेळेस याच पद्धतीने नक्की बनवाल. तर चला आता वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर कुकरमध्ये आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. याकरता एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतली आहे. सांबार जेवढं बनवायचं असेल त्या पद्धतीने डाळीची क्वांटिटी तुम्ही ठरवू शकता. डाळ 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर यातलं पाणी काढून साधारणतः 1 वाटी डाळीसाठी 2 वाटी आपण इथे पाणी वापरणार आहोत. त्यानंतर एका छोट्या चमच्याने 1 चमचा हळद, चवीनुसार लागेल तसं मीठ आणि इथे आपण थोडंसं हिंग वापरून 2 ते 3 कुकरची शिट्टी करून घ्यायचं आहे, जेणेकरून डाळ मऊसर शिजेल. त्यानंतर आता सांबारच्या फोडणीकरता आपल्याला थोडंसं प्रिपरेशन करावं लागतं. यासाठी कांदा, टोमॅटो, भाज्या या सगळ्या चिरून ठेवाव्यात. आणि हे प्रिपरेशन तुम्ही जर सुरुवातीलाच करून ठेवलात तर आयत्या वेळी झटपट आपल्याला सांबारसुद्धा बनवता येतं. इथे आता आपण कांदा जो आहे तो चिरून घेऊया. कांदा बारीक लांब जसं तुम्हाला सांबारमध्ये खायला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही चिरू शकता. अगदी बारीक चिरला आहे आणि जर तुमच्याकडे चॉपर असेल तर हे काम अजून जास्त सोपं होईल, किंवा तुम्हाला त्या पद्धतीने चॉपरमध्ये लवकर लवकर भाज्यासुद्धा कट करून घेऊ शकता. कांदा बारीक चिरल्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो वापरणार आहोत. टोमॅटोसुद्धा आपण इथे वापरलेलं आहे आणि चिंचही वापरलेली आहे. पण जर तुम्ही टोमॅटो पूर्ण वापरत असाल तर तिथे थोडीशी क्वांटिटी वाढवावी लागेल, किंवा जर तुम्ही चिंच वापरणार असाल तर मग टोमॅटो अवॉइड केला तरी चालतो. पण हमखास सांबारमध्ये चिंच वापरणं गरजेचं आहे. पण मी दोन्हीही जिन्नस आपण इथे वापरलेली आहेत. अर्थातच एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे आणि थोडीशी लिंबाच्या आकारेवढी चिंच आपण तीही वापरणार आहोत. पण जेणेकरून दोन्हीही टेस्ट या सांबारला येतात आणि सांबार अजून जास्त टेस्टी होतं. अर्थातच इच्छेचा प्रश्न आहे, पण सांबारमध्ये चिंच वापरणं अत्यंत गरजेचं आहे, किंवा मॅन्डेटरी म्हणता येईल आपल्याला. इथे आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा या पद्धतीने चिरून घ्यायची आहे. आणि साधारणतः 1 वांगं आहे, 1 गाजर वापरलं आहे आणि थोडासा लाल भोपळा घेतलेला आहे. याबरोबर थोडीशी फरसबी, बीन्स म्हणता येईल, आणि 1 वांगंही वापरलेलं आहे. वांगं बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता, किंवा एका वांग्याचे 2 काप केले तरी चालतील. आता लिंबाच्या आकाराएवढी चिंच घेतली आहे आणि चिंच गरम पाण्याने आपल्याला भिजत ठेवायचं आहे साधारणतः 5 मिनटं, जेणेकरून चिंचेचा पल्प किंवा कोळ छान तयार होतो. आता इथे आपली डाळ जी आहे ती छान शिजलेली आहे आणि व्यवस्थित ही डाळ आपल्याला डाळ घुटणीने घोटून घ्यायचं आहे, म्हणजे सांबार एकसंध आणि एकजीव तयार होतं. आता डाळ व्यवस्थित आपण मऊसर केल्यानंतर यामध्ये तुम्हाला जेवढं सांबार पातळ हवं असेल त्या पद्धतीने पाणी ॲड करा. आणि पाणी गरम वापरायचं आहे, जेणेकरून सांबारला कलर छान येतो. त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूया. यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम झाल्यानंतर थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि लगेच आपण आता थोडेसे मसालेही वापरूया. इथे जसं की 1 चमचा मोहरी वापरलेली आहे, 1 चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे. याचबरोबर थोडासा कढीपत्ता आपण इथे वापरणार आहोत. तिथेच आपण 1 चमचा लसूण आणि आल्याची पेस्टसुद्धा घेतलेली आहे आणि साधारणतः 2 लाल सुक्या मिरच्या वापरणार आहोत. या सांबारमध्ये थोडेसे मेथीदाणेसुद्धा तुम्ही वापरू शकता जर आवडत असतील तर. त्याचबरोबर आता आपण थोडंसं ही फोडणी परतून घेतली की लगेच 1 कांदा ॲड करूया. कांदा मी दोन्हीही वापरलेला आहे. जसं की मद्रासी कांदा मिळतो सांबारसाठी स्पेशल, तोही तुम्ही वापरू शकता. अगदी छोट्या छोट्या आकाराचे कांदे असतात, त्या कांद्याने सांबारला गुळमट चव येते आणि सांबार जास्त टेस्टी होतं. जर नसेल तर घरात जो काही नॉर्मल कांदा आहे तो तुम्ही वापरला तरी चालेल. इथे आपण साधारणतः 6 ते 7 छोटे छोटे मद्रासी कांदे वापरलेले आहेत. त्यानंतर इथे आपण टोमॅटो घेऊया. 1 मीडियम साईजचा टोमॅटो, तोही आपल्याला छान फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर ज्या काही भाज्या आपण चिरून ठेवल्या होत्या, जसे की गाजर आहे, लाल भोपळा आहे, याचबरोबर फरसबी आहे, वांगं आहे, आणि आवर्जून भाज्यामध्ये ड्रमस्टिक नक्की वापरा. माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळं मी वापरलेलं नाही, पण तुम्ही जेव्हा कधी सांबार बनवत असाल त्यामध्ये ड्रमस्टिक अवश्य वापरा. आता सगळ्या भाज्या व्यवस्थित नरम पडाव्यात किंवा लवकर शिजाव्यात यासाठी यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून 1
4 ते 5 मिनटं वाफ काढून घ्यायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही भाज्यांचा सांबार बनवता त्यावेळी या भाज्या सुरुवातीला शिजणं गरजेचं आहे. एकदा काय तुम्ही चिंच घातली की या भाज्या शिजायला वेळ लागतो. त्यामुळे सुरुवातीलाच त्या शिजवून घ्या. इथे आता लाल तिखट 1 मोठा चमचा काश्मीरी लाल चिली पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा हळद पावडर आणि 1 ते 1.5 चमचा सांबार मसाला कुठल्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता. सगळे मसाले व्यवस्थित या भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि ही फोडणी साधारणतः 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची. म्हणजे छान मसाल्यांचा फ्लेवर या सांबारमध्ये येतो. बारीक चिरलेली कोथिंबीर वापरा आणि त्यानंतर थोडंसं साधारणतः 1 ग्लासभर पाणी आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून या भाज्या सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे शिजवून घ्या. जर का या भाज्या कच्च्या राहिल्या तर त्या सांबारमध्ये शिजायला थोडासा वेळ लागतो. म्हणून सुरुवातीला ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. झाकण ठेवून मस्तपैकी भाज्या नरम पडेपर्यंत आपण शिजवून घेतल्यात आणि त्यानंतर जी काही डाळ आपण डाळघुट्टीने घोटून बाजूला ठेवून दिली होती ती ॲड केलेली आहे. यामध्ये चिंचेचा कोळसुद्धा वापरलेला आहे आणि थोडंसं गूळ वापरलेलं आहे, जेणेकरून सांबारची टेस्ट छान गोडसर येते. अशा प्रकारे आंबट गोड तिखट सर्व चवीने युक्त असं आपलं हे भाज्यांचं सांबार साऊथ इंडियन स्टाईल तयार आहे. हे सांबार तुम्ही इडलीबरोबर डोशाबरोबर खाऊ शकता. छान उकळी फुटली आहे आणि मस्तपैकी कलरही आलेला आहे. आता हे गरमागरम सांबार मी ज्वारीच्या इडलीबरोबर सर्व केलेलं आहे. जे कोणी डायबिटीज पेशंट असतील ते सुद्धा ज्वारीची इडली खाऊ शकतात. रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर